हे वाव राजेश्वरी, काय मस्त आहे ग हे. काय म्हणतात त्याला? ही आहे फुलांची रांगोळी, ज्याला म्हणतात पूक्कलम. ओणमच्या वेळी ही केरळमध्ये फार मोठ्या प्रमाणावर बनवली जाते, फुलांच्या पाकळ्यांपासून, पानांपासून. ह्याचा पूर्ण व्हिडिओ आहे माझ्या चॅनल युनिक विल क्रिएशन्स वर. वाव मस्तच आहे. आणि तुझ्यासाठी अजून एक सरप्राईज आहे. काय ग? ओणम साध्यामध्ये जे पदार्थ असतात ना, त्यातला एक पदार्थ मी बनवते, बीटरूट पचडी. बीटरूट पचडी करण्यासाठी आपल्याला एक बीट घ्यायचंय, ते स्वच्छ धुवून त्याचं साल काढून ते बारीक किसून घ्यायचंय. किसून झालेलं बीट आपल्याला थोडंसं पाणी आणि थोडंसं मीठ घालून शिजवून घ्यायचंय. बीटरूट जोपर्यंत शिजतंय तोपर्यंत आपल्याला एक वाटण बनवून घ्यायचंय, जे आपण नंतर याच्यामध्ये ऍड करणार आहोत. यात आपण ऍड करणार आहोत ओलं खोबरं, आल्याचा तुकडा, हिरवी मिरची, जिरं, आता आपल्याला बघायचंय की बीटरूट शिजलंय की नाही, आणि ते शिजलं असेल तर त्याच्यामध्ये वाटण घालून ते परत 2-3 मिनिटं शिजवून घ्यायचं. शिजल्यावर बीटरूट असं छान मऊ होतो. आता आपण ह्याच्यामध्ये वाटण घालून पुन्हा थोडा वेळ शिजवू. वाटण आपल्याला अशासाठी शिजवून घ्यायचंय की त्याच्यात आपण वापरलेलं खोबरं, जिरं, आलं, मिरची याचा जो काही कच्चटपणा असतो तो जावा म्हणून. पण पुन्हा शिजवताना त्याच्यावर झाकण ठेवायची गरज नाही, असंच शिजवू आणि अगदी 2-3 मिनिटात शिजवायचं. गॅस बंद केलेला आहे. 3-4 मिनिटं झालेली आहेत. आता आपल्याला छान थंड होऊ द्यायचंय, मगच त्याच्यात दही ऍड करायचंय फेटलेलं, आणि त्याच्यानंतर वर फोडणी करायची. आपल्या बीटरूट आणि वाटणाचं मिश्रण मस्तपैकी थंड झालेलं आहे. आता हे दही फेटायचंय. आता हे दही आपल्याला या मिश्रणामध्ये छान मिक्स करून घ्यायचंय. फोडणीसाठी आपण खोबरेल तेल वापरणार आहोत, कारण ही त्यांची स्पेशालिटी आहे. हा परफेक्ट झालेली आहे. आणि त्या खोबरेल तेलाचा जो फील आहे तो एकदम सुंदर लागतोय. तुम्ही पण नक्की ट्राय करून बघायचंय. आणि हे जे पूक्कलम आहे त्याचा व्हिडिओ पण नक्की राजेश्वरीच्या चॅनलवर म्हणजेच युनिक विल क्रिएशन्स वरती बघायचा आहे. त्याशिवाय ती अनेक विलिंग आणि इतर आर्ट रिलेटेड व्हिडिओज त्यावर बनवत असते, ते देखील नक्की बघायचे आहेत. आणि अशाच छान छान व्हिडिओसाठी सबस्क्राईब करायचंय ए नारायणला. आणि तुम्हा सर्वांना हॅपी ओणम.